हे दृश्य प्रोडक्शन. हे बघा आम्ही पाठीमागे टाकलेला आहे. आरच्यात बघा, इथं बघा. तो लाईट किती बी लाईट दिली तरी काहीच उपयोग नाही. धरण हो, हे सगळ्यात मोठं उजनी धरण म्हणतात याला. तर याचं भरपूर ठिकाणी पाणी जातं शेतकऱ्यांना. बऱ्याच शेतकऱ्यांना याचा इंदापूर तालुका प्लस आमच्याकडं पलीकडं करमळा, सोलापूर बऱ्याच ठिकाणी याचं पाणी वापरलं जातं. तर बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय. आणि इकडल्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी त्याच्यामुळं फळबागाचं उत्पन्न करतात, कारण उन्हाळ्यात त्यांना पाण्याचा साठवडा असतो. आणि त्याच्यामुळे इकडे केळी, ऊस, तर ड्रॅगन फ्रूट म्हणा, ड्रॅगन फ्रूटला जास्त पाणी लागत नाही पण तरी पण ड्रॅगन फ्रूट पण करतात. सगळ्यात जास्त उत्पादन केळीचं होतं, त्याच्यानंतर ऊस, आणि मग छोट्या मोठ्या बाकीच्या फळबागा आहेत जसं की डाळिंब वगैरे येते, पेरू, हे थोड्या थोड्याच आहेत. आणि इकडल्या लोकांनी शेतीवर पण खूप खूप प्रगती केली. आम्हाला माझ्या 1-2 ओळखीचे आहेत, त्यांनी जवळजवळ त्यांचे 50-50, 60-60 लाखाची बंगले तिथं इंदापूर तालुक्यामध्ये. त्याच्यामुळं पाण्याचं महत्व हे खरं म्हणजे शेतकऱ्यालाच माहिती, बाकी कोणाला नाही माहिती.